रामकृष्ण हरी मंडळी नर्मदे हर. आपण करीत आहोत श्री नर्मदा मैया परिक्रमा आणि आजचा आपला नर्मदा मैया परिक्रमेचा 5वा दिवस आहे. आपण या ठिकाणी आज खलबुजुर्ग अर्थात खलघाट पलीकडच्या काठावर आहे आणि या बाजूला दक्षिण तटावर खलबुजुर्ग हे गाव आहे. या खलबुजुर्ग या गावामधून स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज सेवा आश्रम कुणालजी महाराज पाटील यांच्या आश्रमातून आपण निघालेलो आहोत आणि आपण पूर्ण नर्मदा मैया पायी परिक्रमेचा एक यूट्यूबला ब्लॉग सिरीज बनवत आहोत. अर्थात आपण बऱ्याचदा असे काही ठिकाणी या नर्मदा परिक्रमेत आहेत जे आपण आयुष्यात कधीही करू शकत नाही. अरण्यात, जंगलात, जिथे आपलं कधीही येणं होणार नाही. परंतु अशा तीर्थांचं दर्शन आम्ही आपल्याला या नर्मदा परिक्रमेच्या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण सुद्धा रोज येणाऱ्या ब्लॉगचं दर्शन करावं, अर्थात तो ब्लॉग आपण बघावा. तसेच आम्हाला सपोर्टही करा. चॅनलला आपण सबस्क्राईबही करू शकतात आणि कमेंट केली तर नक्कीच आम्हाला अजून जास्त उत्साह येईल आणि जास्तीत जास्त माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर आपण यापुढे आता खलबुजुर्गावरून निघून पुढे परिक्रमेचा आरंभ केलेला आहे. अजून 3 ते 4 दिवस आपल्याला शूलपाणी जंगलात जाण्यासाठी लागणार आहे आणि बडवानीत आपण जेव्हा पोहोचू तिथून पुढे शूलपाणी जंगलाला साधारणतः प्रारंभ होतो. तर 3 ते 4 दिवस आपल्याला लागतील. परंतु त्याआधी जे तीर्थ, जे क्षेत्र, जे काही विशेष साधनास्थळं, तपस्थली असतील त्या सर्व दाखवण्याचा आपण सर्व प्रयत्न करणार आहोत. आज जी सर्व गुरुबंधू मंडळी आहेत, वैभव महाराज असतील, पुढे अक्षय महाराज, महादेव महाराज, सर्व गुरुबंधू मंडळी आपल्यासोबत आहे. आणि आता आपण निघालेलो आहोत सकाळचे 6:30 वाजता पुढच्या मार्गाकडे. नर्मदे हर. त्याआधी आज सकाळी आपण ज्या आश्रमामध्ये रात्री मुक्कामी होतो त्या आश्रमामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज अन्नक्षेत्र व सेवा आश्रम या आश्रमामध्ये आपण आज सकाळी श्री नर्मदा मैयाचं स्नान केलेलं आहे. कारण पुढे गेल्यानंतर आपल्याला बॅकवॉटरच्या पाण्यामुळे स्नान तर घडत नाहीच आणि काही ठिकाणी दर्शन घडतं तर काही ठिकाणी दर्शन घडतही नाही. घोंगसा वगैरे काही शूलपाणी जंगलातील स्थळं सोडली तर इतर ठिकाणी नर्मदा मैयाचं आपल्याला स्नान घडत नाही. त्याच्यामुळे आज आपण श्री नर्मदा मैयाचं सकाळी स्नान वगैरे केलं होतं आणि या ठिकाणी या आश्रमामध्ये सकाळचं दूध वगैरे घेऊन आणि थोडासा बालभोग करून आपण पुढच्या मार्गाकडे मार्गस्थ होणार होतो. आणि आपण जर बघितलं तर श्री कुणालजी महाराज पाटील यांच्या सेवेद्वारे चालणारा हा आश्रम आणि या ठिकाणी जोग महाराजांच्याच नावाला अनुसरून श्री जोगेश्वर महादेवाचं मंदिर या ठिकाणी नर्मदा मैयाच्या तटकावर त्याची स्थापना केली गेलेली आहे. अशा या मंदिराच्या आणि पावन परिसरातून आपण पुढे निघालेलो आहोत. चिचली गावाच्या थोडंसं अर्धा किलोमीटर मागं आपण या ठिकाणी मंदिरामध्ये बसलो होतो. प्रभू रामचंद्र तसेच राधा कृष्ण, अन्नपूर्णा माता, शिवजी अशी या सर्व देवतांची दर्शने करून आपण या ठिकाणी आता पुढे मुख्य चिचली गाव आणि मैयाच्या तटकाकडे निघालेलो आहोत. आता आपण दाता हनुमान मंदिर आणि शुक्लेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत चिंचली या गावामध्ये. आणि आपण जर बघितलं तर चौगुलगा जणांचं एवढं एक्स्ट्रा सामान इथे आहे. आपण खलबुजुर्ग येथे कुणाल महाराजांच्या आश्रमातून पुढे निघाल्यानंतर आपल्या डोक्यात असं आलं होतं की इथे आश्रमात आपण सामान ठेवून द्यायला पाहिजे होतं. त्यानंतर आम्ही महाराजांना फोन केला. महाराज म्हणे तिथे हनुमान मंदिरात ठेवा, आम्ही येऊन घेऊन जाऊ. आणि त्याच्यामुळे आम्ही जवळजवळ 14 जणांचं एवढं एक्स्ट्रा सामान, थंडीचं जे सामान आम्हाला अमरकंटकला वगैरे लागणार आहे ते सगळं सामान आम्ही या ठिकाणी एकत्र केलेलं आहे आणि या गोणीत भरून ठेवलेलं आहे. त्यामुळे आमचं बरंचसं सामान कमी झालेलं आहे. आणि आता आनंदाची ही बातमी घेऊन आम्ही हे सामान जेव्हा कुणालजी महाराज इथून घेऊन जातील तसंच आम्ही पुन्हा आमच्या परिक्रमा वर्गाला कमीत कमी सामान घेऊन जाणार आहोत, जेणेकरून शूलपाणीच्या जंगलात कमीत कमी सामानासोबत आम्ही प्रवास करू शकू आणि जास्त आम्हाला त्याचा त्रास थकवा होणार नाही. म्हणून हे सामान आम्ही आता खलघाटला सोडणार आहोत. आणि त्यानंतर मांडवगडला वेळी शबरी माता आश्रम कुणालजी महाराजांचा आहे. तेथे जेव्हा आम्ही उत्तर तटाने मांडवगडपर्यंत येऊ तेव्हा मांडवगडला आल्यानंतर हे सामान महाराज तिथे आम्हाला पोहोच करणार आहेत. चिचली गावातून थोडंसं पुढं आल्यानंतर श्री मनोकामनेश्वर महादेव मंदिराच्या जवळच
एका साधूंच्या कुटियामध्ये थोडासा फलाहार करून आपण या ठिकाणी श्री कुणालजी महाराजांच्या सहकार्याने सदाव्रत भोजन या ठिकाणी केलेलं आहे। आता आपण आलेलो आहोत अदलपुरा गावातील मनोकामनेश्वर महादेव मंदिरामध्ये। आपण चिंचली गावातून निघाल्यानंतर भोईंदाकडे जात असताना परिक्रमेचा जो मार्ग आहे तो परिक्रमेचा मार्ग सोडून या ठिकाणी आज जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर आलेलो आहोत। वास्तविक परिक्रमेचा मार्ग तटावरून असतो, परंतु काही ठिकाणी जे आता धरणं बांधलेली गेली आहेत आणि धरणं बांधली गेल्यामुळं जे पाणी आहे ते बॅकवॉटर धरणांचं बऱ्यापैकी वाढल्यामुळं परिक्रमाचे तटावरील मार्ग बंद झाल्यामुळे परिक्रमाचे मार्ग बाहेरून गेले आहेत आणि आम्हाला आदरणीय श्री कुणालजी महाराज या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। असं हे मनोकामनेश्वर महादेव मंदिर, ज्या मनोकामनेश्वर महादेव मंदिराची स्थापना साक्षात सप्तर्षी यांनी केलेली आहे। जे 7 जे ऋषी आहेत त्या 7 ऋषींनी या ठिकाणी तप केलेलं आहे। त्या 7 ऋषींची ही तपाची तपभूमी आहे आणि या तपभूमीच्या ठिकाणी सप्तऋषींनी साधना करून या ठिकाणी साक्षात हे स्वयंभू महादेवाचं मंदिर या ठिकाणी स्थापन केलेलं आहे। आणि आपण जर आतमध्ये शिवलिंग बघितलं तर हे सप्तऋषींनी या ठिकाणी स्थापन केलेलं स्वयंभू शिवलिंग आहे। याचं दर्शन करण्याकरता आपण परिक्रमा मार्गातून नर्मदा मैयाच्या तटकावर जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर आलेलो आहोत। ह्या ज्या मैया जी दिसतात या जवळजवळ 35 वर्षापासून या ठिकाणी या शंकर भगवंताची सेवा करत आहेत। असं हे स्वयंभू सप्तऋषींनी स्थापन केलेलं मनोकामनेश्वर मंदिर अदलपुरा या गावात आपण चिंचलीवरून पुढे निघाल्यानंतर आपल्याला नर्मदा मैयाच्या तटकावर लागत असतं। ये भैरव जी, और ये लक्ष्मी नारायण भगवान है। ये लक्ष्मी नारायण भगवान है, ये भैरव जी। लक्ष्मी मैया है वो, ये लक्ष्मी मैया जी और ये नारायण। लक्ष्मी मैया कौन सी है? बीच वाली माँ है जी। ये लक्ष्मी नारायण जी और ये भैरव जी, और ये वो अंदर जो भैरवी देवी है हाँ, वो अंदर है ना जी। ये मंदिर अलग है। जी जी जी, अच्छा। और ये रुद्राक्षी, वो कौन सी शिवलिंग बोले आप? रुद्राक्षी शिवलिंग है, ये रुद्राक्ष शिवलिंग है। रुद्राक्ष शिवलिंग है जी। मनोकामनेश्वर मंदिर का नाव से है रुद्राक्ष है। जी जी जी। आपल्याकडचे जर आपण शिवलिंग बघितलं तर अतिशय गुळगुळीत आणि चोपडे शिवलिंग साधारणपणे असतात, परंतु आपण आत्ताच व्हिडिओत जर बघितलं तर हे शिवलिंग अतिशय रुद्राक्षाचं जसं खडबडीत असतं त्या प्रकारचं हे शिवलिंग सप्तऋषींनी स्थापन केलेलं आणि स्वयंभू शिवलिंग या ठिकाणी आहे। आणि याच्या जी कौरव पांडव घाट या ठिकाणी आहे आणि उनके हात काय मतलब या असं म्हणतात की कौरव पांडव म्हणजे पांडवांच्या काळात पांडवकालीन हे मंदिर आहे, तेव्हापासूनचं हे मंदिर आहे या ठिकाणी जी। 6 महीने की रात में म्हणजे 6 महिन्यामध्ये हे मंदिर बनवलेलं आहे। आणि असं सुंदर घडणावळीचं आणि स्वयंभू शिवलिंग असलेलं हे मनोकामनेश्वराचं नर्मदा मैयाच्या तटकावरील मंदिराचं आपण दर्शन घेऊन आता पुढच्या परिक्रमेकरता निघणार आहोत। अशी अनेक मंदिरं, अनेक तीर्थ या प्रवासात अनेक तीर्थ आहे का जी। अनेक मंदिरं तीर्थ आपल्याला या ठिकाणी लागतात, परंतु आता जे पुढे डॅम झालेले आहेत आणि डॅमच्या बॅकवॉटरमुळे बऱ्यापैकी तीर्थ ही पाण्यातच आहेत। आता आपण जर पुढे बघितलं तर कटोरा हे गाव आहे, तिथे 11 लिंगी मंदिर आहे, परंतु ते 11 लिंगी अर्थात जे 11 लिंग आहेत ते संपूर्णपणे पाण्यात गेलेले आहेत। आणि इकडे जर बघितलं तर हे नर्मदा मैयाचं तटक आहे। अशी अनेक तीर्थ, अनेक क्षेत्र आणि अनेक तपोस्थली आपल्याला बघायला मिळतील, परंतु काही आपलं दुर्भाग्य म्हणावं लागेल जे पाण्यामध्ये असल्यामुळे आपल्याला बघता येत नाही, परंतु तरीही आपण शक्य तितके क्षेत्र, शक्य तितक्या तपोभूमी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपणही नक्कीच या बघण्याचा, दर्शनाचा लाभ घ्यावा। भोजनानंतर पुढे आल्यानंतर भोईंदा गावामधील हे हनुमंतरायांचं मंदिर आणि
परिक्रमावासियांसाठी निवासाची केलेली व्यवस्था या ठिकाणी भोईंदा गावातील या हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जय बजरंगबली की जय. हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये आपण थोड्या वेळ विश्रांती करून आता आपण पुढच्या मार्गाला निघालेलो आहोत. इकडून भोईंदा गावातून पुढे निघाल्यानंतर आपल्याला हे एक नदीचं पात्र लागतं. जरा छोटंसं नदीचं पात्र आहे, परंतु प्रत्येक तीर्थाचं विशेष महत्त्व असतं. ही आहे बुराड नदी आणि या बुराड नदीचं पात्र या ठिकाणी पुढे जाऊन नर्मदा मैयाच्या तटकाला जाऊन मिळतं. पुढे जाऊ या बुराड नदी आणि श्री नर्मदा मैयाचा संगम आहे. असं या बुराड नदीच्या पात्राला ओलांडून आणि बुराड नदीचा वरून जाणारा हा पूल हा पार करून आता आपण चाललेलो आहोत बुराड नदीच्या आणि भोईंदा गावाच्या पुढच्या प्रवासाला. आजचा मुक्काम आपला काहीही अजून विशेष ठरलेला नाही. दिवस मावळेपर्यंत 5:30 पावणे 6 पर्यंत आपण ज्या गावापर्यंत पोहोचू तिथपर्यंत आपण जाऊन तिथे आपला आजचा आपण मुक्काम करणार आहोत. सर्व गुरुबंधू मंडळी या ठिकाणी मागून येत आहेत. रामकृष्णारी मंडळी, नर्मदे हर. आपण या ठिकाणी भोईंदा गावातून पुढे निघाल्यानंतर पुढे लखनगाव फाटाकडे जात असताना कपालखेडी वगैरे छोटी छोटी खेडी क्रॉस केल्यानंतर जवळजवळ दुपारनंतरचा 8 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला लागलेले आहेत बरेच ऊसाची शेती लागलेली आहे. अशी मार्गात भरपूर ठिकाणी होती, परंतु आता आमची इच्छा झाली की जरा ऊसाचा आनंद घ्यावा म्हणून आमचे महादेव महाराजांनी बागायती भागातील माणसं असल्यामुळे त्यांनी पटकन जाऊन ऊसाच्या 2-3 मुळ्या उपटून आणलेल्या आहेत. आणि नाही, थोडे 2-3च ऊस आणलेले आहेत. आणि आम्ही सर्व गुरुबंधू मंडळी, इकडे कॅमेरा दाखव, वैभव महाराज, मी, मागे आमचे कॅमेरामॅन अक्षय महाराज आणि आमचा महादू, आम्ही या ठिकाणी ऊसाचा आनंद घेत आहोत. आणि वा वा वा, जमतंय हा जमलाय, फिरवला. आणि या ठिकाणी ऊसाचा आनंद घेऊन आम्ही आता लखनगाव फाट्याकडे प्रस्थान करणार आहोत. आता आपल्यापासून मैया भरपूर दूर आहे, कारण मी तुम्हाला सकाळी सांगितलं की जे सरदार सरोवर अर्थात ते धरणं बांधली गेले आहेत, त्याच्यामुळे मागे पाणी बॅकवॉटरला भरपूर असल्यामुळं मैयाच्या ठिकाणचे तीर्थ पाण्यात आहेत, वाटा पाण्यात आहेत. त्याच्यामुळे प्रदक्षिणा मार्ग हा बाहेरून असल्यामुळे मैयाच्या अंतरावरून आपण या ठिकाणी आता परिक्रमा करत आहोत. तर बघूया आपण लखनगाव फाट्यापर्यंत किती वेळात जातोय ते. नर्मदे हर, नर्मदे हर. रात्रीच्या मुक्कामाला आता आपण आलेलो आहोत साई अकॅडमी दवाना येथे. वास्तविक येथे मुक्कामाची व्यवस्था होईल हे आम्हाला माहीत नव्हतं, त्यामुळे लखनगाव फाटा येथे जाण्याचा आमचा मानस होता. परंतु नर्मदा मैयाच्या परिक्रमेत असं म्हटलं जातं की मैयाची इच्छा असेल तेथेच मैया आपल्याला घेऊन जात असते. म्हणून दवाना येथे आपली या ठिकाणी राहण्याची व्यवस्था झालेली आहे या अकॅडमीत. आणि इथेच आपण आजचा विश्राम, इथे भोजन वगैरे करून आपल्या 5व्या दिवसाची चाल आपण साई अकॅडमी दवाना येथे थांबवत आहोत. नर्मदे हर.